राज्यात जलजीवनची 16,000 कोटींची बिलं थकीत आहेत असा आरोप रोहित पवार यांच्याकडून करण्यात आलाय। सरकार छोट्या कंत्राटदारांची अडवणूक करतंय। हर्षल पाटील आत्महत्येवरून रोहित पवारांनी सरकारवर निशाणा साधलाय। पीडब्ल्यूडी विभागाची 46,000 कोटींची बिलं थकीत आहेत असा देखील आरोप त्यांनी केलाय। तर आता शेतकऱ्यांपाठोपाठ आता छोट्या कंत्राटदारांवर आत्महत्येची वेळ सरकारने आणल्याची टीका वडेट्टीवारांनी केली आहे। लाडकी बहीण योजना त्यांनी घाई गडबडीने आणली होती आणि त्याच्यामध्ये फक्त इलेक्शन लढणं आणि जिंकणं हे त्यांच्या मनामध्ये होतं। तसंच इलेक्शनच्या आधी भरमसाठ कॉन्ट्रॅक्ट हे छोट्या छोट्या कॉन्ट्रॅक्टरला तिथे दिले आणि कुठेतरी त्यांची दिशाभूल केली। बघ आता तुला काम देतो, आमच्यासाठी राजकीय दृष्टिकोनातून तुला काम करावं लागेल, तुझ्याकडे जे काम करतात। आता 1 लाख कॉन्ट्रॅक्टरचा हा मुद्दा आहे आणि ही फक्त दुर्दैवाने सुरुवात झाली, असं होऊ नये, कोणी आत्महत्या करू नये अशी आमची विनंती आहे। पण ही जी सुरुवात तिथं झालेली आहे खूप मोठा परिणाम याचा होऊ शकतो। अनेक कॉन्ट्रॅक्टरनी आंदोलन सुद्धा तिथं केले, त्यांचं कुणीही ऐकत नाही। पण याच्यात सुरुवातीला इलेक्शनच्या आधी कामं दिली, राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा या कॉन्ट्रॅक्टरकडनं राजकीय कामं करून घेतली आणि आता मात्र एक वर्ष झालं यांचा 1 रुपया सुद्धा तिथं दिला जात नाही। पण हे सरकारने काय केलं बघा, 46,000 कोटी पीडब्ल्यूडीचे थकीत आहेत, पण आता पीडब्ल्यूडी विभागाला एकही काम देत नाहीत। आता कोणाला काम देतात तर MSIDC विभाग त्यांनी निर्माण केलेला आहे। संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मदत मिळेल। आता शेतकरी आत्महत्या कमी झाल्या की काय म्हणून काल जलजीवन मिशनच्या हर्षल पाटील नावाच्या कंत्राटदाराने 1.5 कोटी रुपयाचं बिल मिळत नाही, कर्जबाजारी झालेला आहे, 1.5 वर्षापासून बिल मिळत नाही म्हणून स्वतःचं जीवन संपवून टाकलं आणि जगाचा निरोप घेतला। आता शेतकऱ्यानंतर कंत्राटदार आत्महत्या करणार आणि आत्महत्येचा हा नवीन एक सुरू झाल्याचं आपल्याला या महाराष्ट्रातून बघायला दिसणार आहे।